सगळ्यात कळीचा मुद्दा असतो रेस्टॉरंटमध्ये कुठलाही, तो म्हणजे मेनू कार्ड. मेनू कार्ड ठरवताना काय विचार करायला लागतो आणि त्याचं ग्रामर काय मुळात? मेनू बेसिकली तुम्हाला म्हणजे तुमचा जो पहिला सर्वे तुम्ही केलेला आहे ना, की तुम्ही एखाद्या लोकेशनवरती रेस्टॉरंट करताय. तर त्या लोकेशनला तुम्ही रेस्टॉरंट का करताय आणि तिथलं तुमचा टार्गेट कस्टमर तुमचा काय अपेक्षित आहे, त्याची स्पेंडिंग कॅपॅसिटी काय अपेक्षित आहे, हे गृहीत धरून तुम्ही नंतर मेनू करता. जर कस्टमरची रिक्वायरमेंट तशी आहे आणि त्याप्रमाणे जर मी जो मेनू केला आणि त्याचं जर प्राइसिंग मी तसं जर केलेलं आहे त्या कस्टमरच्या अनुषंगाने, तर मग तो गृहीत धरूनच मला पूर्ण मेनूचं प्लॅनिंग करायला लागतं. म्हणजे समजा आज मी जर त्यामध्ये अजून एक फॅक्टर असा येतो की टायमिंग्ज आहे. आज समजा मी जर म्हटलं कॅज्युअल डायनिंग रेस्टॉरंट केलं आहे आणि ते मी फक्त सकाळी 12 वाजले दुपारी 12 वाजल्यापासून तर रात्री 11पर्यंत चालू ठेवणार आहे. तर मग मग सकाळी 7 ते 12पर्यंत मग मी काय करणार आहे? हा एक विषय येतो त्याच्यामध्ये. मग म्हणून मला मग सकाळी 7 ते 12पर्यंत ब्रेकफास्ट टाकणं तिथे आलं. म्हणजे मग त्यामध्ये साऊथ इंडियन आलं किंवा महाराष्ट्रीयन आयटम्स त्यात टाकणं आलं किंवा पराठेसारखे जे आयटम्स असतात ते टाकणं आलं त्यामध्ये. परत दुपारचा जो वेळ आहे 3 ते 7चा हा मधला वेळ आहे, की ज्यामध्ये आपण जनरली जेवण सर्व्हिस करत नाही. मग त्यामध्ये परत दुसरे कुठले तरी आयटम मग आपण जनरली ब्रेकफास्टमधले जे आयटम्स असतात साऊथ इंडियन वगैरे वगैरे किंवा मग छोला भटुरासारखे आयटम ते आपण त्यामध्ये इन्क्लूड करून टाकतो. अशा प्रकारे हा मेनू पूर्ण आम्ही तयार करतो, की तुमचा म्हणजे बिझनेस चालू झाल्यानंतर तुमचा कुठलाही वेळ जो आहे बिझनेसचा हा तुमचा खाली जायला नको, स्लॅक रिकामा नको. राहायला नको. म्हणजे तो पूर्ण भरला पाहिजे. कारण तुमच्या बाकीच्या ज्या कॉस्ट आहे, जसं फिक्स कॉस्ट, सॅलरीची कॉस्ट आहे, दुकानाचं भाडं आहे, तुमचं ते राहणारच आहे. मग व्हाय नॉट यू यूज दॅट मोर? मग ते जास्तीत जास्त का वापरू नये? म्हणून मग तुम्ही तो पूर्ण पिरियड जो आहे, तो कव्हर करणं अपेक्षित आहे. तुम्ही जेवढं ते कव्हर करत जाता, तेवढं तुम्हाला त्यातनं जास्तीत जास्त बेनिफिट मिळत जातो. तुमचा रेव्हेन्यू वाढत जातो.